तर भावांनो संगमनेरमध्ये भरला सगळ्यात मोठा एक्सपो. चला पुढे बघू काय आहे काय नाही. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ना आपल्या संगमनेरमध्ये मालपाणी लोकलांनी एक्सपो भरला होता बरं का. एक्सपो म्हणजे भावांनो संगमनेरच्या लोकांसाठी 3-4 दिवस आनंदाचा सण राहतो बरं का. मग काय मी आणि माझा मित्र सचिन कुदल लगेच आम्ही गेलो बरं का. तिकीट वगैरे काढलं. तिकीट काउंटरच आपले मित्र होते बरं का. ते म्हणले तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेत नाही, म्हणलं चला मग आता मित्रांना पण व्हिडिओ मध्ये घ्यावा बरं का. मग काय मित्रांना व्हिडिओ मध्ये घेतल्यानंतर डायरेक्ट आम्ही पुढच्या सफारीला निघालो बरं का. आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला आपले परम मित्र हर्षल काकड, आपले गिरीश मालपाणी सर भेटले बरं का. यांच्या बरोबर मस्त गप्पा वगैरे केल्या लगेच पुढे निघालो बरं का. आणि आतमध्ये एंट्री मारल्या पहिल्याच लाईन मध्ये पुस्तकाचा स्टॉल होता बरं का. कोणतं पुस्तक घ्या भावानो फक्त 100 रुपयाला. कोणतं घ्या कोणत्या पुस्तकाला हात लावा फक्त 100 रुपयाला बरं का. थोडंफार फिरल्यानंतर भावानो आम्ही स्टेजवर चढलो. स्टेजवर चढून गर्दी पाहू शकतो. 9:30 वाजलोच पण गर्दी काही कमी होत नव्हती, आणखीन वाढत होती बरं का भावानो. आणि हे काहीतरी व्हिडिओ गेम का काहीतरी होतं बरं का. लहानपणी फक्त इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये पाहिलं होतं बरं का. डोळ्याला पट्टी लावून काहीतरी खेळतं म्हणलं आज आपण पण आणू मस्त बाईकी गेलो बरं का. 100 रुपयाचं तिकीट पाडलं आपण पण खेळायला लागलो बरं का. आणि माझ्या डोळ्याला लावल्या काहीतरी लोक हसायला लागले बरं. काहीतरी मी येडी चित्र चाळे कहत होतो. मला भीती मोकर वाटत होती बरं का भावांनो. मग काय या डोळ्याचं काढल्या बाहेर पडल्या मला चक्कर यायला लागली बरं का. म्हणलो चायला काय झालं काय नाही काही समजा ना भाऊ. निधन लहान पोरांसाठी व मोठ्या माणसांसाठी ना खेळण्याचे साधनं पण मोकर आहे बरं का. आणि हा पाळणा एवढा मोठा आहे ना भाऊ संगमनेरच्या तुम्ही कोणत्या पण बिल्डिंग जा बरं का. हा पाळणा दिसतो म्हणजे दिसतो. मग काय सगळं आवरल्यानंतर बाहेर पडलो. बाहेर पडताना तुम्ही गर्दी बघू शकता बरं का. आतमध्ये जेवढी गर्दी तशीच बाहेर पण गर्दी बरं का. जाऊ द्या मोरद्या भाऊ तुम्ही आले असेल तर मला कमेंट मध्ये सांगा बरं. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करून टाका बरं.